नमस्कार. बाजीगर ढाबळीचा राजा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. कबूतरबाजी या खेळाकडे आपल्या समाजाचा दृष्टिकोन सकारात्मक नाही. तो दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न आपण आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे करणार आहोत. तर त्यासाठी आपण ढाबळ क्षेत्रातील विविध नामांकित बाजीगरांच्या मुलाखती घेणार आहोत. त्यासाठी आज आपण आलेलो आहोत दीपक तापकीर यांच्याकडे. नमस्कार सर. नमस्कार. तुमची ओळख करून द्या आम्हाला. माझं नाव दीपक तापकीर आणि माझं शिक्षण कॉम्प्युटर इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग पण झालेलं आहे. पण हा पक्ष्यांचा छंद आपल्याला जवळपास 15 वर्षाचा असतानापासून आहे आणि आता माझं रनिंग एज 41 वगैरे, म्हणजे 25+ जास्त वर्ष आपण ही कबूतर पाळलेली आहे आणि तेव्हापासूनचा आपला हा छंद आहे. आणि आपल्याला कसं असतं, प्रत्येकाला कुठला ना कुठला एक छंद पाहिजे असतो ज्याच्यामधनं आपण आनंद मिळवत असतो. त्यामुळं हा कबूतरबाजीचा जो नाद आहे किंवा छंद आहे तो आपला 25 वर्षापासून आपण मेंटेन केलेला आहे. आणि कसं असतं, जेव्हा आपण आपलं जे बिझी वर्क शेड्यूल असतं किंवा आपलं जे काम असतं त्यातलं जो ताण असतो, स्ट्रेस असतो, तो आपला या नादामुळं निघून जातो. आणि सगळं करून, म्हणजे नोकरी करून, व्यवसाय करून, आपण एक आवड म्हणून हा छंद जोपासलेला आहे. आणि आत्ता आपल्याकडे ही रेसिंग होमर पद्धतीची कबूतर आहे. स्पेशली या रेसिंग ब्रीडिंगवरती जे कबूतर आहेत, तर त्याचा अभ्यास तुम्ही कधीपासून सुरू केला? ॲक्च्युली कसं आहे, एक 10-12 वर्षापूर्वी आपल्याकडे साधी कबूतर होती जी सर्वसामान्य सर्व ठिकाणी आपण पाहू शकतो. जी कलरफुल कबूतर असतात किंवा गिराबाज कबूतर असतात किंवा ती उडणारी कबूतर असतात, त्यांची ती हवा केली जाते, त्या पद्धतीची कबूतर आपल्याकडे एक 10-12 वर्षाच्या पूर्वी होती. पण ज्यावेळेस ही कन्सेप्ट आपण थोडीशी गुगलवर अभ्यासली, कारण माझं थोडंसं शिक्षण झालेलं असल्यामुळं, आणि त्या कबूतर त्यावेळेस ती आपण ज्यावेळेस फेसबुक असेल किंवा गुगल असेल, यूट्यूब असेल, त्यावेळेस ही थोडीशी माहिती आपल्याला मिळाली. आणि कसं व्हायचं, आपली जी कबूतरं असतात ती ॲव्हरेजली 1 तास 2 तास उडतात. आणि ही जी कबूतरं असतात यांचं थोडं सेंटर ऑफ अट्रॅक्शन कसं आहे की ही जी कबूतरं आहेत रेसिंग होमर्स, त्याच्या नावातच म्हणजे त्याची पूर्ण माहिती, रेसिंग होमर्स म्हणजे जे होमर जातीचे पक्षी असतील ते रेसिंगसाठी वापरले जातात. आपल्या देशात पण होतात, पुण्यात पण होतात, दिल्लीत पण होतात, चेन्नई, बँगलोर इथं पण होतात. आणि फॉरेनमध्ये हा सगळ्यात जास्त आवड असणारा खेळ आहे. आणि आत्ता फॉरेनमध्ये एवढं चाललं आहे की आपल्याकडं कसं डान्स क्लासेस असतात, तुमचे बाकीचे क्लासेस असतात, क्रिकेटचे क्लासेस असतात, असं आज फॉरेन कंट्रीजमध्ये कबूतर म्हणजे रेसिंग होमर्स म्हणजे रेस कशी खेळतात किंवा त्याच्याविषयी माहिती, तर ही माहिती देण्याचे क्लासेस पण शाळेमध्ये बाहेर. हे तुम्ही जर गुगल वगैरे सर्च केलं तर त्याबद्दल आपल्याला जास्त माहिती मिळेल. आणि काही काही कंट्रीजमध्ये ह्या रेसिंग होमर्सच्या ज्या ब्रीड आहे ते जे सेल आउट करतात, तर त्याचा इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की त्यांच्या जी देशाची अर्थव्यवस्था आहे त्याला एक प्रकारचं शेअर यामधनं भेटतो. म्हणजे बाहेरच्या देशामध्ये इतका मोठा खेळ आहे हा. आपल्याकडे आता जनरली चालू आहे, पण एक 2-4-5 वर्षामध्ये पण आपण त्या लोकांबरोबर खेळू शकतो त्या पद्धतीने. पण कबूतरबाजी हा एक खेळ आहे आणि आपल्या समाजाला माहीतच नाही की हा खेळ आहे. त्यामुळं या खेळाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन हा काही सकारात्मक नाही. तर त्यासाठी याचं काय कारण आहे, नक्की आपल्याला काय करावं लागेल? कसं आहे माहिती आहे का, की कबूतरबाजी हा एक नाद आहे आणि तो आत्तापासून नाही, शेकडो हजारो वर्षांपासून हा नाद आहे. राजे महाराजे जुन्या काळी पण जे होते, जे फॅन्सी कबूतर असतील किंवा जे शोचे कबूतर असतात, हे हजारो वर्षापासून आपल्या देशात आणि ते पाळले जे जातात तो एक छंद म्हणून पाळले जातात. आता कसं असतं, एखादा पेट लवर असतो, एखादा नेचर लवर असतो, कोणाला निसर्गामध्ये फिरायचा शौक असतो, छंद असतो. आता ती लोक निसर्गात फिरतात, त्याची जी फोटोग्राफी करतात, तो छंद पण असतो आणि छंद प्लस इन्कम पण सोर्स त्यांचा होतो. कारण आज सोशल मीडियाचं युग आहे. एखाद्याने सूर्याचा काढलेला वेगळा फोटो किंवा एखाद्या नेचरचा काढलेला वेगळा फोटो जर व्हायरल झाला तर तुम्हाला पण माहिती आहे की त्यामध्ये त्याचे किती इफेक्ट होतात. आणि आज सोशल मीडियामध्ये जर एखादी गोष्ट व्हायरल झाली तर तुमचं जे तुमची जी पर्सनॅलिटी असते ती ॲटोमॅटिक जगापुढं मांडली जाते. तर हा पण एक छंद आहे, हा पण एक नाद आहे. पण आता विषय कसं आहे की ही कबूतरबाजी म्हटलं की लोकांना काय वाटतं की फक्त हे कबूतर पाळतात, पक्षी पाळतात, नाही का, म्हणजे याचं हे काय,
बेस काय पहिला त्याचा विरोध उपयोग. आपल्या घरातून होतो. हो 100%. रेसिंग होमर कसं आहे माहिती आहे का, त्याच्या नावातच त्याच्या पूर्ण त्याची व्याख्या आहे, त्याची माहिती आहे. आता हे रेसिंग होमर म्हणजे कसं आहे, फॉरेनमध्ये ह्या रेसेस खेळल्या जातात आणि त्याच्यात चांगल्या पद्धतीची बक्षिसं त्या लोकांना भेटतात. त्यामुळे ते लोक त्यांच्या ब्रीड्स डेव्हलप करणे झालं किंवा त्या रेसेस खेळणे, त्यांचं कलेक्शन करणे आणि मग त्या रेसेसमध्ये पार्टिसिपेट करतात ती लोक. त्यामुळे त्याचा त्यांना भरपूर काय फायदा होतो. पण त्याचं तेवढं जे ते खेळाचं स्वरूप आहे हे आज आपल्या देशामध्ये अजून तेवढं नाही. म्हणजे आज फॉरेनमध्ये सगळ्यात हायेस्ट कबूतर जर बघितलं तर किम आणि आर्मांडो म्हणून 2 पक्षी होते. ते अंदाजे 12 कोटीला एक आणि 1400 कोटीला एक कोटी म्हणतो एवढ्यामध्ये तो विकला गेलेला आहे तो पक्षी आणि तो चायनामध्ये घेतला आहे. मग विचार करा एका पक्षाची किंमत जर 12 कोटी असेल मग ते झालं किती, आणि मग तो नाद असेल, तो छंद असेल, तो फालतू कसा असू शकतो. आज कुठल्याही बिझनेसमध्ये जर तुम्ही एवढे पैसे गेन करू शकता का, तर नाही करू शकत. पण आज ज्या माणसाने तो पक्षी विकला असेल तर त्याला एका पक्षाचे किती आले 12 कोटी आणि एका पक्षाचे आले 14 कोटी. हे हायर रेंज झाली त्याची. पण त्याच्या खालोखाल लाखो कोट्यावधी फॉरेनमध्ये तितके पैसे असतात. आपल्या देशात तेवढं काय तो खेळ विकसित नाही आहे किंवा तो तितका प्रचलित नाही आहे. पण शेवटी हा एक आनंदाचा भाग आहे आणि आनंद आपलं काम वगैरे बघून ठराविक वेळ हो. त्यांना देणे आणि भांडण तंटा यापासून लांब राहिलं तर नाही याच्यात कुठेतरी काय आहे? हां, तर त्याला हे होईल. ह्या कन्सेप्टमध्ये कसं आहे माहिती आहे का, आता पुण्यात म्हणा किंवा दिल्लीमध्ये म्हणा हा शौक आहेच. पण आपल्याकडं रेसिंग होमर्स ही जी कबुतरे ही सगळ्यात जास्त चेन्नई, बँगलोर किंवा साऊथचा खालचा जो भाग आहे यात कित्येक वर्षापासून ते तिकडे आहेत आणि त्यांच्या कित्येक वर्षापासून रेस या संबंधित होतात. आणि आज आपल्या पुण्यामध्ये बघितलं तर 1000 किलोमीटरपर्यंत हा खेळ पोचलेला आहे आणि साऊथमध्ये दिल्लीपर्यंत म्हणजे त्यांच्या 1700-1800 किलोमीटरपर्यंतच्या कायम रेस होतात. मला सांगा आपल्या भारतात आणि जे परदेशात जे काही रेसिंग चालतं त्याच्यामध्ये नक्की काय फरक आहे? म्हणजे त्यांचं ब्रीड असेल, फीड असेल, मेडिसिन असते, ट्रेनिंग असेल, तर तिकडच्या त्यांना आपल्यात काय फरक खरं आहे? आता ॲक्च्युअली विचार करा की आपल्या इथं जे लोक म्हणजे आपण सगळे जे पिजन फॅन्सर असतो किंवा कबूतरबाज आपल्या इथं म्हणतो, बाजीगर म्हणतो आपण त्याला थोडक्यात. आपला लॉफ्ट किती असतो? एक 10 बाय 10 फूट, 10 बाय 20 फूट मॅक्सिमम, बरोबर ना? आणि आपल्या इथं कसं आहे, जेवढी जागा आपल्याला अवेलेबल आहे त्यानुसार आपण तो सेटअप करतो. पण फॉरेनमध्ये खास पक्ष्यांचा लॉफ्ट बनवण्यासाठी 10 एकर जागा ती लोक विकत घेतात. 10 एकर ती शक्यतो जमिनीवरच असते. ते का? कारण रेसिंग होमर पद्धतीचे हे जे पक्षी आहे, त्यांना जेव्हा त्यांचं लॉफ्ट ट्रेनिंग असतं त्यावेळेस ते जे उडतात त्यावेळेस त्याला उडण्यामध्ये काहीतरी अडथळा यायला नको किंवा त्याला व्ह्यू भेटला पाहिजे की आता ह्या पक्ष्यांचं कसं असतं, हे खुट्टीवर ते जरी बसलं तरी बाहेर त्यांची नजर असते आणि ते इतकी तीक्ष्ण आहे की सूर्याचं ते जे ट्रान्समिशन असेल म्हणा, सूर्य कसा जातोय किंवा आजूबाजूला काय जे हालचाली होतात ते लोक ते पक्षी कॅप्चर करतात. मग हे पूर्ण झालं पाहिजे आणि जी रेंजिंग आहे पक्ष्यांची तर ते पक्ष्यांना भेटली पाहिजे म्हणून ते लोक 10 एकर जागा फक्त कबुतरांसाठी विकत घेतात. तुम्ही कुठले पण फॉरेनचे जे लॉफ्ट्स आहेत कुठले पण सर्च करून बघा, कुठले पण चांगले फॅन्सरचे लॉफ्ट बघा, तेवढी जागा तर ती फक्त मोकळीच असते. त्याच्या सेंटर ऑफमध्ये कुठंतरी त्यांचा एक एकदम चांगल्या स्ट्रक्चरमध्ये लॉफ्ट असतो. त्याच्या आजूबाजूला बघा सगळं ग्रीन लॉन असतं. ते कशासाठी की ज्यावेळेस सूर्याचं जे टेम्परेचर असतं ते पक्ष्यांवरती त्याचा इफेक्ट पडायला नको म्हणून. आणि त्या लॉनवरती कसं आहे, माणसाला पण जे बघायला असेल किंवा त्याचा जो बॅकग्राऊंड इफेक्ट असतो तो चांगल्या पद्धतीत भेटतो. त्या पक्ष्यांना पण थोडीशी कूलिंग सिस्टीम उन्हाळ्यात म्हणा. आता हे हिटअप पद्धत आहे किंवा गरमी जी आहे या आपल्याकडे, फॉरेनमध्ये काय उन्हाळा नसतो, बरोबर ना? त्यांचे लोक आपल्याकडं फक्त ऊन खायला, गोवा झालं किंवा भारत झालं या इकडच्या भागामध्ये फक्त ऊन खाण्यासाठी येतात किंवा उन्हाचा अनुभव घेण्यासाठी ते लोक इथे येतात. तसं सेम फॅक्ट आहे तिकडं, त्यांना ऊन नसतं. त्यामुळं त्यांचं जे वेदर आहे थोडक्यात ते 12 डिग्री, 13 डिग्री, 15 डिग्री इतकं असतं. आणि त्यांचा आणि आपल्यामध्ये फरक काय म्हणायचं तर आहे ना, तर त्यांचं आज आपलं वातावरण बघा 10 किलोमीटरवर गेलं की वेगळं असतं, बरोबर ना? हवामान बदलतं, वातावरण बदलतं, भौगोलिक परिसर बदलतो. कुठं डोंगर असतात, कुठं आपल्याकडं
नदी असेल, कुठं ओढ्या असेल किंवा कुठं आणखी स्ट्रक्चरेटिव्ह असेल. शहरात गेले तर तुम्ही मला बिल्डिंग्स वगैरे असतात. तसं फॉरेनमध्ये नाही. फॉरेनमध्ये एकसारखं तुमचं थोडंसं स्ट्रक्चर आहे. तिकडे काय खूप उंच अशी डोंगरं नसतात, जास्त असं मोठ्या नद्या वगैरे जास्त काय नसतात आणि हीट कमी असल्यामुळं तुम्ही त्यांचे जर लॉफ्ट्स बघितली आणि आपले लॉफ्ट्स बघितले, आता आपला लॉफ्ट बघा कसं आहे की आता ही सगळे इथं पक्षी आहेत, इकडनं ओपन आहे, जाळ्या आहेत, इकडनं हवा येते, त्यांना सगळं व्हेंटिलेशन ऑटोमॅटिक भेटतं, इकडनं ते हवा निघून जाते, त्यामुळे त्यांना बसल्या जागेवरती सगळं त्यांचं एकदम व्यवस्थित आहे. असं लॉफ्ट जर फॉरेनमध्ये असेल तर ते जास्त थंडी त्यांना होईल, कारण त्यांचे लॉफ्ट जर तुम्ही कधी बघितले तर ते पूर्ण कन्सिल्ड असतात. त्यांचे जे आता आपले कसे पक्षी आहेत ना, त्यांना बाहेरचं सगळं दिसतंय आणि एकदम निवांत आहेत ते, तर त्यांचं कसं असतं ते पूर्ण असं बंद असतं. आपलं कसं घर असतं त्याला सगळ्या बाजूने भिंत्या असतात, त्या पद्धतीत त्यांचे पक्षी आतमध्ये असतात आणि फक्त ते थोडंसं नॉलेज येण्यासाठी, होमिंग येण्यासाठी किंवा थोडं तो उन्हाचा भाग भेटण्यासाठी ते लोक एक तासभर असं बाहेरच्या त्यांचं जे लॉफ्ट केलेलं असतो त्याच्यामध्ये ते पक्षी ठेवतात. म्हणजे बेसिकली हीट, टेम्परेचर हा पहिला मुद्दा आहे. दुसरं सराउंडिंग हा मुद्दा आहे. त्यांचं जे सराउंडिंग आहे हे एकदम क्लीन अँड क्लिअर आहे. त्यांच्याकडे काही पोल्युशन नाही आहे. त्यांचं विजिबिलिटी तुम्ही बघितलं तर 30, 40, 50 किलोमीटर तुम्हाला लांबपर्यंत आरामशीर दिसतं. त्यामुळे पक्ष्यांना पण होमिंग करणं फार सोपं आहे त्यांच्या. आपल्याकडे तसं नाही आहे. आणि आता आपण जे म्हणतो की त्यांचं ब्रीड्स, आपलं ब्रीड्स, तर पहिली गोष्ट लक्षात घ्या, रेसिंग होमरच्या ज्या काही ब्रीड्स आहेत ते इथल्या नाहीच आहेत. हे ऑलरेडी सगळ्या फॉरेन. म्हणजे आपल्याकडे इंडियन ब्रीड ही आपली कुठलीच नाही. म्हणजे रेसिंग होमर्स इंडियामध्ये का वापरण्यात आले होते की ज्यावेळेस इंग्रज आपल्याकडे होते, म्हणजे इंग्रजांचं आपल्यावरती राज्य होतं, तर वेगवेगळ्या राज्यातून संभाषण करायला किंवा मेसेजेस पाठवायला सगळ्यात विश्वासाची गोष्ट ही होती. कारण कसं असतं की त्या काळी इतका फोन वगैरे ते नंतरनं प्रचलित आलेल्या गोष्टी आहेत, बरोबर ना. ती तार असणे, ती तार म्हणजे तार असायची, आपण जे पत्र पाठवायचो ह्याला कित्येक दिवस निघून जायचे, बरोबर ना. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात ट्रॅव्हलिंग व्हायचं, त्यावरती लोकांना तो मेसेज भेटायचा. आयडियली हे कशासाठी केलं होतं इंग्रज लोकांनी की आज आपण शॉर्ट डिस्टन्स, मिडल डिस्टन्स, लॉंग डिस्टन्स जे म्हणतो, तर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जर मेसेज पाठवायचा असेल, शेकडो किलोमीटरचा हा जो प्रवास आहे, पक्षी एक 3-4 तासामध्ये ते कवर करत होते. आणि जे माणसाला जर त्यावेळेस जे ट्रॅव्हलिंग होतं त्यानुसार जर राज्यातून राज्यात जायचं आहे तर त्यावेळेस त्यांना 1-1, 2-2 दिवस लागायचे. आणि मग विचार करा, 4-5 तास कुठं आणि 1-2 दिवस कुठं. त्यामुळं हे पक्षी इंग्रजांनी त्यावेळेसच आपल्याकडे आणले होते. फक्त ते त्या कम्युनिकेशनसाठी त्याचा वापर करायचे. मग ते काय करायचे, पक्ष्यांच्या पायाला ती चिठ्ठी, मेसेज असेल तो त्याची एक डबी असायची, त्यात तो टाकायचे आणि तो पक्षी सोडायचे. मग तो राज्यातून म्हणा किंवा किती पण लांबनं त्यांना तो फास्टेस्टमध्ये मिळून जायचा. म्हणून रेसिंग होमर त्यांनी आपल्या इंडियामध्ये आणले होते. आणि हा खरा शोक किंवा बेस्ट त्यामागचा तो आहे. आता आपल्या भारतात कुठलं असं राज्य आहे की जो आता रेसिंगमध्ये प्रगत आहे? तर भारतात कुठलं शहर, एक राज्य म्हणण्यापेक्षा एक शहर की तिथले यामध्ये खूप प्रगती केली? एक 5-6 वर्षापूर्वी ना, की 5-6 वर्ष, 10 वर्ष पुण्यामध्ये हा शौकच नव्हता. फार 1-2 जणांकडेच असले तर असतील त्यावेळेस हे पक्षी. पण आता एक 10 वर्षामध्ये हा पुण्यामध्ये शौक बऱ्याच जणांना झालेला आहे, हा छंद. आणि म्हणजे गेली 25, 30, 35, 40 वर्ष आपण जरी म्हटलं स्वातंत्र्यानंतरची, तर चेन्नई झालं, बेंगलोर झालं किंवा साऊथचे जे काही भाग आहेत त्या ठिकाणी ह्या रेसेस तेव्हापासून आहेत. म्हणजे खूप 25, 30, 30 वर्षाचा काहींचा अनुभव आहे तिकडं. त्यामुळं जशा बाहेर रेसेस चालतात ना तशा तिकडं पण चालतात. आणि स्पेशली लाँग डिस्टन्स पद्धत जी आहे की समजा 1000 किलोमीटर, 1000पेक्षा जास्त किलोमीटर, तर ते तिकडे चेन्नई, बेंगलोर म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीचे फॅन्सियर्स म्हणा किंवा त्यांचे त्या पद्धतीचे रेकॉर्ड्स त्यांच्या नावावरती. आणि राहिला विषय पुण्याचा, तर आता एक 10-1 वर्ष माझ्यामध्ये पुण्यामध्ये झालेले की हे आपण खेळतो किंवा आपल्याला सगळ्यांना ते आनंद आहे. तर 700 किलोमीटर, 700-750 किलोमीटरपर्यंतचा जो स्पीड आहे काय, तो ऑल ओव्हर इंडियामध्ये पुण्याचा चांगला आहे. ऑल ओव्हर इंडिया. ते चेन्नई, बेंगलोरचा पण नाही.
हां, म्हणजे 700-750 किलोमीटरचा जो पक्षी सुटलेला असतो ना, तो आपल्या इथं पुण्यामध्ये आहे ना 4-5-6 फॅन्सीचे पक्षी सकाळी 7-7:30ला सुटलेले आहेत ना, 4 वाजेपर्यंत घरी आलेले आहेत. इतके फास्ट, की जे चेन्नई, बंगलोरमध्ये पण नाही. अजून पण नाही. त्यांचा ऑन डे पक्षी फार कमी उतरतो. पण असं पुण्यामध्ये चांगल्या पद्धतीत तो हे शेवटी ब्रीड तिकडच्याच इथं आणलेले आहेत. एखाद्या वेळेस भौगोलिक परिस्थिती म्हणजे वातावरण असेल आपलं किंवा जे वाइंड पोझिशन असते किंवा ज्या पॉईंटवरनं पक्षी रिलीज होतो, ते बहुधा त्यांच्यापेक्षा चांगला आपल्याला भेटत असेल. पण एक आपल्याला काय होतं महाराष्ट्रामध्ये जेव्हा एंट्री करायची असते पक्ष्यांना, तेव्हा सह्याद्री पर्वतरांग थोडीशी आडवी येते. मग जो पक्षी तो बरोबर क्रॉसअप करून येतो ना, तर तो एकदम फास्ट येतो. नाहीतर मग दुसरा पक्षी काय करतो, त्याचा असा फिरून येतो. मग तो जो आज यायला पाहिजे तो 1-2-3 तास उशिरा येतो किंवा दुसऱ्या दिवशी येतो. पण येतात, असे फिरून ते पक्षी येतात. पण त्यांना बेनिफिट काय होतो, ज्यावेळेस त्यांचा दिल्ली पॉईंट जरी असेल समजा 1700-1800ची रेस, तर असं समजा इथं दिल्ली आहे, इथं त्यांचा भाग आहे. त्यांचा दिल्लीला सुटलेला जो पक्षी तुम्ही मॅप जर बघितला तर त्याला स्ट्रेट खाली जायचं. आणि ह्या पक्ष्यांची खासियत काय आहे, जास्त सरळच पळतात. जास्त वाकडे तिकडे हे पळत नाही. त्यांची होमिंग ॲबिलिटी किंवा त्यांची नॅचरली उडायची जी क्षमता आहे ती अशी सरळ स्पीडमध्ये आहे. आणि होमिंग यांचं कसं खासियत आहे, होमिंग झालं, स्पीड झालं किंवा तुमचं जे सगळं झालं, स्टॅमिना झाला, हे इनबिल्ट आहे त्यांच्यात. त्यांना काही जास्त काय द्यायची काही गरज नाही. आपण ब्लड लाईन्स ज्या म्हणतो ना, त्याचा फॅक्टर तो आहे की ब्लड लाईनमध्ये प्रत्येक ब्लड लाईन वेगवेगळं काम करते आणि त्यानुसार अंतराची कॅपॅसिटी ठरते. आणि शेवटी प्रत्येकाचं कलेक्शन असतं ते वेगळं असतं, प्रत्येकाचं नॉलेज वेगळं असतं, प्रत्येकाची पक्षी सांभाळायची पद्धत पण वेगळी असते. जो चांगल्या पद्धतीत सांभाळतो त्याचे त्या पद्धतीत रिझल्ट्स असतात. बाहेर जसं सायंटिफिक पद्धतीने त्याच्यावरती रिसर्च केली जातात, ब्रीडिंग केलं जातं, एक्सपेरिमेंट वेगवेगळे करतात प्रत्येक ब्लड लाईनचं. तसं आपल्या भारतात काही सुरू झालंय का किंवा चालू आहे का काही पक्ष्यांवर? ॲक्च्युली बघा कसं म्हणजे फॉरेन्समध्ये जितका अभ्यास आहे ना कुठल्याही गोष्टीचा, आज तुम्ही माणसाचं पण बघा. जर एखाद्याला ट्रीटमेंट घ्यायची असेल तर तो आपल्या इथं प्रेफर करण्यापेक्षा तो काय करतो, फॉरेनला जातो. कारण काय की प्रत्येक ह्याच्यामध्ये ते थोडेसे आपल्यापेक्षा जास्त अपडेटेड आहेत. आणि या खेळात पण ऑब्व्हियसली त्यांच्याकडंच तो चांगल्या पद्धतीने खेळ चालतो. त्यामुळं फॉरेनमध्ये जर आपण कधी म्हणजे अभ्यास केला त्या गोष्टीचा, तर फॉरेनमध्ये कसं आहे, ते लोक काय करतात की जेव्हा त्यांना पेअरिंग करायचं असतं, तर आपलं कसं रक्तगट असतो, प्रत्येकाचा वेगवेगळा रक्तगट असतो. तर आपण रक्त चेक केलं की आपल्याला कळून जातो की कोणाचा काय रक्तगट आहे. आता ओचं कसं रक्त आहे जे जनरली सगळ्यांना चालून जातं, बरोबर. तसं कबुतरांमध्ये पण काही काही ब्लड लाईन असे की त्या इतक्या चांगल्या पद्धतीच्या आहेत की त्यांच्यामध्ये तुम्ही दुसरी ब्लड लाईन जरी मिक्स केली तरी त्याचा 100% चांगल्या पद्धतीत रिझल्ट येत असतो. पण ह्या कमी आहे. जसं ओचे रक्तगट असणारी माणसं कमी आहे का नाही, तसं कबुतरांच्या पण चांगल्या पद्धतीच्या ब्लड लाईन आहेत ना, ह्या फार कमी आहेत. ह्या फक्त तुम्हाला तुमच्या रिझल्ट्सवर किंवा तुमचा जो अनुभव आहे त्याच्यानुसारच तुम्ही त्या ओळखू शकता. आता फॉरेनमध्ये हे सगळं सोपं का पडतं, कारण ते लोक काय करतात, त्या जेव्हा पेअरिंग करायचं असतं ना, त्यावेळेस म्हणजे हा खेळ खरा सुरुवात होतो तुमचा कलेक्शनपासून. त्याच्या अगोदर तुमच्याकडे नॉलेज पाहिजे, हे ऑब्व्हियस आहे. जर तुमच्याकडे नॉलेज आहे तरच तुम्ही कुठला पक्षी घ्यायचा आहे ते ठरवणार, बरोबर ना. कारण तुमच्या हातात जे आहे त्याच्यावरच तुम्ही पुढं काहीतरी जाऊन डेव्हलपमेंट करणार आहे. मग फॉरेनमध्ये काय गोष्टी आहेत की ते लोक कुठल्याही पक्षाची पहिल्यांदा त्याचं ते ब्लड सॅम्पल चेक करतात. म्हणजे रक्ताचा रिपोर्ट करतात, ब्लड चेक करतात, त्याच्यातमध्ये काय त्याच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक असतात ते शोधतात. परत त्याचं फेदर वगैरे सगळं हे करून DNA रिपोर्ट त्यांच्याकडं होतो. आणि त्यांची जी पेडिग्री आहे, आता तुम्ही त्यांची खरी पेडिग्री जर कधी बघितली तर त्याच्यात 7, 8, 10, 15 मे बी त्याच्यापेक्षा जास्त त्या पक्षाच्या पिढ्यांचा इतिहास त्याच्यात आपल्याला सापडतो. की त्याच्या आईने काय केले, त्याच्या बापाने काय केले, त्याच्या 10 पिढ्यांच्या पहिला पक्षी कुठला होता, त्याच्यात काय लाईन्स होत्या, हे म्हणजे त्यांच्याकडे काय आहे, तर त्यांच्याकडे ती सुविधा आहे. रक्त चेक करू शकतात किंवा त्यांचं DNA सॅम्पलिंग करू शकतात. त्यामुळे ते खरं आहे आणि आपण ते मान्य करतो की ओके ओरिजिनल आहे. आणि त्यामुळे त्यांची जी पेडिग्री असते ती व्हॅलिड असते. आणि त्यांच्याकडे पण जे फॅन्सर्स असतात ते लोक पण काय करतात की ते डन आहे ना. समजा आपण कसं, आपण एखादा आपल्याला डॉक्टर रिपोर्ट करायला सांगतो का नाही, एखादा आपण काय झालं की आपण जे रिपोर्ट्स करायला जातो,
तुमचा जर रिपोर्ट 4 लॅबमध्ये गेला तर जो आहे तोच येणार आहे. थोडी बदलणार आहे की सरकारीमध्ये केला की वेगळा आला, प्रायव्हेटमध्ये केला की वेगळा आला, असं थोडी. जे तुम्ही करणार ते एकच होणार. मग सेम फॅक्ट आहे तिकडं. ते एवढं पुढं प्रगत झालेले आहेत की त्यांचं ते पूर्ण चेक करतात आणि शिवाय आपल्याकडं कशी सोनोग्राफी केली जाते तशी ते लोक अंड्याची पण सोनोग्राफी करतात. म्हणजे जी ती अंडी आहेत त्यांची बनलेली, तर ती पूर्ण पद्धतीने बनलेली आहेत का, म्हणजे त्याच्यामध्ये जे पिल्लू तयार होईल तर ते चांगल्या पद्धतीत तयार होईल की नाही होईल, किंवा त्यात काय असं वेगळं काय वाटतंय का. अंदाज देतात ते की हो. कितपर्यंत चालेल. आणि ते काय करतात, सुरुवातीची 1-2-3 दिवसाची अंडी आहे ती पण चेक करतात आणि डे वाईज त्यांच्याकडं, म्हणजे ग्रोथ वाईज. आता आपल्याकडे कसं असतं की ह्या महिन्यामध्ये सोनोग्राफी आपण करत असतो, तर त्यांचं डे वाईज त्यांचा चार्ट आहे की 2 दिवसाने झाले की त्यात काय फरक दिसतोय, 3ऱ्या-4थ्या दिवशी कसं दिसेल, 5व्या-7व्या दिवशी कसं दिसेल, आणि 17व्या-18व्या दिवशी त्या अंड्याचं आतमधलं स्ट्रक्चर कसं दिसेल, हे त्यांच्याकडं म्हणजे अभ्यास करू शकतात ते लोक. इतकं ते प्रगत आहेत. आपल्याकडे ती फॅसिलिटी नाही. त्याच्यामुळं त्यांच्याकडं जे आहे ते एकदम एक्सप्रेसिव्ह पद्धतीत आहे. त्या पद्धतीनं काम करायला आपल्याला अजून किती दिवस जातील का चालू आहे आपल्याकडे काम, असं काय वाटतं? आता ज्या पद्धतीत हा ऑल ओव्हर इंडिया छंद हा चाललाय ना, की त्या पद्धतीत सगळ्यांना अशोक आहे, तर मला वाटतं येत्या 2-3-4 वर्षामध्ये सुरू होईल आपणही त्या पद्धतीत जाऊ शकतो. कारण आता आपण तिकडचं जर बघितलं ना, तर तिकडं शाळेमध्ये पण आता ही कन्सेप्ट आली आहे त्यांच्याकडे की मुलं असतात ना, त्यांना एक हॉबी असते. हॉबी छंद. कसं क्रिकेट खेळायला शिकवतात, डान्स करायला शिकवतात, गाण्याचा क्लास लावतो. आज तुम्ही फॉरेनच्या जिथं जिथं रेसेस चालतात ना, तर तुम्ही तिकडं जर बघितलं ना, तर त्यांच्या शाळेमध्ये हा एक टॉपिक आहे. कित्येकदा सोशल मीडियामध्ये त्याच्या रील्स पण आहे बघा, की आपण जे टॉसिंग करतो, पक्ष्यांना ट्रेनिंग कसं देतो, ते सोडतात. तर त्या मुलांना असं बसून ते टॉसिंग वगैरे त्यांना त्यांच्या पुढं केलं जातं की कसे पक्षी सुटतात, काय होतं, तो बेसिक काय आहे. म्हणून प्रत्येक शिकणारा मुलगा काय डॉक्टर बनायला असं काय नाही. कोण इंजिनियर बनल, कोण डॉक्टर बनल, कोण पॉलिटिशियन बनल, कोण काहीच नाही करणार, कोण काहीतरी करेल. म्हणजे हा नाद वाईट आहे असं काही नाही आहे. शेवटी या नादात कसं आहे की तुम्ही तुमचा कुठला वेळ, किती वेळ कशासाठी वापरताय, हे पण डिपेंड आहे. आज मी पण स्वतः इंजिनियर आहे ना, मी स्वतः माझे सगळं कामधंदे हे सगळं बघून आपण हा छंद करत असतो. आणि त्याच्यामुळे कुठला छंद वाईट नसतो. तुम्ही त्या छंदासाठी किती वेळ देताय आणि कुठल्या पद्धतीत देताय. तुम्ही जर प्रोफेशनली कुठली गोष्ट करताय तर ती कधी पण चांगली. आज पाकिस्तानसारख्या देशामध्ये एक फॅन्सर आहे, तर त्याच्याकडं हिरव्या डोळ्याचे पक्षी होते. तर इंग्लंडमध्ये त्याला एका पक्षाला 1 कोटी रुपयाला मागितलं होतं, पण त्यांनी ते दिले नव्हते. मग त्याच्याकडे त्यावेळेस 100 पक्षी होते. आता विचार करा, त्या माणसाने जर ते पक्षी विकले असते, 10च पक्षी जर विकले असते, तर त्याला 10 कोटी रुपये भेटले असते. आज कुठला बिझनेस केल्यावरती तुम्हाला एका दिवसात 10 कोटी भेटतात. आणि त्याला समजा तुम्हाला 1 कोटी रुपये कमवायचे, तर त्याला तुम्हाला इन्व्हेस्टमेंट पण कितीतरी असते ना. मग त्याची तर काय असते, तर कबुतरांची त्यात काय एवढी, त्याच्या पारंपरिक त्याच्याकडे ती कबुतरं होती, ती त्याच्या आजोबांकडनं जुनी अशी त्याची पिढीजात कबुतरं होती. फक्त त्या कागदी होते, त्या कागदींचे डोळे हिरवे होते पूर्ण. त्यामुळं त्यांनी संशोधनासाठी म्हणा, किंवा तुम्ही मागाशी जसं म्हटलं ना की ब्रिडिंगसाठी, मग ते ब्रिडिंगसाठी त्या लोकांनी एक पक्षी 1 कोटी रुपयाला मागितला होता. आज एका पक्षाची 1 कोटी किंमत म्हणजे झाली किती. तर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या रेसिंग क्षेत्रात यायचं असेल तर याचं आर्थिक गणित कसं आहे. म्हणजे एखादा गरीब घरातला मुलगा आहे किंवा मध्यमवर्गीय आहे, तर त्यांना हा खेळ परवडणार आहे? हो, नक्कीच परवडतो. कसं आहे माहिती आहे का, हा काय क्वांटिटीचा खेळ नाही, हा क्वालिटीचा खेळ आहे. बरोबर. आणि विषय कसा आहे की ज्याला रेसिंग हॉमर्स या कन्सेप्टचं माहिती असेल किंवा नॉलेज असेल, किंवा त्याला त्याच्यात आवड आहे आणि ते पक्षी ठेवायचे, त्यांना सांभाळायचे, तर त्यांनी क्वांटिटीच्या मागे नाही लागलं पाहिजे. म्हणजे 10 जोड, 20 जोड, 30 जोड, 20 पेअर्स, 30 पेअर्स, 40 पेअर्स, 50 पेअर्स, यात काय नाही. जो आज आता आपल्याकडे 10 वर्ष झाली हे पक्षी, पण ज्यावेळेस आपण हे पक्षी सांभाळतो, आज तुम्ही मला जर विचारलं की किती पक्षी पाहिजे, किती पेअर्स पाहिजे, तर 5 ते 10 पेअर्स इनफ आहे. आता आम्ही पण ब्रीडिंग करतो ना, तर 2 ते 3 पेअर्स फक्त शॉर्ट डिस्टन्स, म्हणजे 300 किलोमीटरपर्यंतचे कॅपॅसिटीचे, आणि 300 ते 500, 600, 700
पक्षीच्या कॅपॅसिटीचे एक 3-4 पेअर्स करतो आणि 4 पेअर्स लॉंग डिस्टन्स फॉर 1000 आणि त्याच्या पुढच्यासाठी. तर मग हे 10 पेअर्स खूप होतात. आणि ज्याला नवीन करायचे समजा आणि त्याला असं काही नाही आपल्याकडे जशी फॉरेन्सला किंमत आहे तेवढी तर काय आपल्या इथं इतके तर महाग आपल्याकडे पक्षी नाही. फक्त काय असतं की पक्षी घेताना तुम्ही कोणाकडनं पक्षी घेताय, तो माणूस किती जेन्युइन आहे किंवा त्यामध्ये किती अभ्यास आहे आणि तो तुम्हाला काय देईल हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर पक्षी ओळखायची जाण असेल तर तुम्ही सुरुवात एका पेअरपासून करा, 1 पेअरपासून करा, 2 पेअरपासून करा. म्हणजे 1 पेअर काय एवढा काही कॉस्टली जात नाही. मी म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगायचं तर झालं तर सांगतो. तर कसं आहे की आपल्याकडं म्हणजे फॉरेनला एक फॅन्सर होता, त्याकडे एकच पक्षी होता फिमेल आणि त्याने त्या एका पक्षावरती विश्वास दाखवून रेसमध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलं होतं आणि त्या वर्षी जेव्हा नॅशनलची रेस झाली त्यांची त्यावेळेस तो पक्षी फर्स्ट होता. आणि मग तो पक्षी जेव्हा त्याचा फर्स्ट आला तेव्हा त्यांच्या इथं जो वेल नोन फॅन्सर होता तो त्याच्याकडे गेला आणि तो पक्षी त्यांनी मागितला की म्हणजे मला पाहिजे, विकत काय किंमत आहे ते सांगा. तर त्या माणसाने काय तो विकला नाही. मग शेवटी त्या माणसाने त्या फिमेलला मॅचिंग नर त्या माणसाला गिफ्ट केला आणि मग त्या माणसाने तो एकच जोड सांभाळला. म्हणजे अगोदर एकच पक्षी होता, नंतर तो त्या चांगल्या पद्धतीचा एकच पेअर केला आणि त्याचं स्ट्रक्चर असं होतं की तो एका वर्षी फक्त 2 ते 4च पिल्लं काढायचा. त्याच्यातलं दरवर्षी काय करायचा, एकच घ्यायचा. म्हणजे पहिल्या क्लचमधलं 1, दुसऱ्या क्लचमधलं 1 अशी 2च पिल्लं ट्रेनिंगला घ्यायचा आणि ती फर्स्ट आणि सेकंड असायची. म्हणजे एक फर्स्ट असेल तर तुम्ही एका जोडापासून करू. 100%. आणि आज त्याची ती हिस्ट्री की जे म्हणजे फॉरेनला पण बघा लॉंग डिस्टन्स म्हणजे हजारो फॅन्सर खेळतात. 15,000 म्हणजे आता लास्टला जी बार्सिलोनाची रेस झाली होती ना 15,000पेक्षा जास्त पक्षी त्यांचे 1000+ सुटली होती. जवळपास 4 देश मिळून ते लोक रेस खेळतात. आपल्याकडं कसं आहे लोकांनी तो स्पोर्ट्समनशिप हा फॅक्टर जर डोक्यात घेतला तर आपल्याकडं पण ते व्हायला काही जास्त दिवस लागणार नाही. म्हणजे लोकांनी पहिला हा मुद्दा डोक्यात घेतला पाहिजे की खेळ आणि स्पोर्ट्समनशिप. जर आपल्या इथं पण लोकांनी स्पोर्ट्समनशिप या मुद्द्याला पुढं नेलं तर आपल्या इथं पण खूप फॅन्सर चांगले आहेत आणि चांगल्या पद्धतीचे चांगल्या म्हणजे वेल नोन आहेत, वेल सेटल्ड आहेत. असं काही नाही आहे की हा कबुतरांचा नाद फक्त असं की ज्याला काय नाही असं तोच करतो, असं काही नाही. बघा या नादामध्ये आहे ना तुम्ही नीट जर पाहिलं ना तर शिकलेले पण आहेत, अशिक्षित पण आहेत, काही राजकारणात असतात असे पण आहेत किंवा काही डॉक्टर्स पण आहेत. तुम्ही नीट जर कधी त्यांच्या हे बघत असाल तर कितीतरी डॉक्टर्स पण आहे ते आपल्या देशात पण आहे, बाहेरच्या देशात पण आहे. त्यांचं जे वर्क शेड्यूल असतं ना त्यात 1 ते 2 तास कबुतरांसाठी काढतात. का? कारण तो जो स्ट्रेस लेवल असतो माणसाचा तो रिलॅक्स होऊन जातो. म्हणजे हे कितीतरी फॅक्ट्स अशा की त्या कधी कसं असतं ह्या गोष्टी कधी कोण सांगत पण नाही, कोण विचारत पण नाही आणि त्यामुळे काय ते कोणाला कळत पण नाही की नेमकं हे काय चाललंय. नाही तर लोकांना काय वाटतं हे काय फक्त कबूतरच पाळतात, 1-2, 2-3 तास हे त्या पक्ष्यांना देतात तर त्याचं काय आहेच नाही. पण असं काही नसतं. ते त्यामागचं जर प्रत्येकाचा अभ्यास असेल ना तर प्रोफेशनली तुम्ही जर त्याचा एक व्यवस्थित विचार केला तर तुम्ही त्यातनं नक्कीच काहीतरी पुढं चांगलं करू शकता. तुम्ही एवढा वेळ दिलात आम्हाला त्याबद्दल तुमचं धन्यवाद. धन्यवाद.